सुपर गाने प्लेयर आया, गेंद डाली, कैच पकड़ा, आउट हो गया, बाहर गया. मस्त. बरोबर पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथे बाद होतोय. संदेश भुईरसाठी सुवर्ण संधी आहे. जर का त्याने 50 मारली तर प्रश पाटील आणि राहुल घरत त्यांचे मित्र यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. मला त्यांनी नोटीसचा फोटो इथे पाठवलेला आहे आणि मिळतील याची आपण आशा बाळगूया. मनोमन उम्मीद पर दुनिया कायम. पुन्हा एकदा फलंदाज बाद. व्हाट अ बॉलिंग. चंद्रकांत दादा भोईर यांचा खरोखरच इथे अनुभव पणाला लागतोय. त्यांचा अनुभव कामच येतोय आणि लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स बाद झाले आहेत. 0 धावसंख्या. इथे मात्र अनिल पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक माझ्या गुगल पे वर आलेले आहेत. रविकिरण पाटील यांच्याकडून त्यांनी 500 रुपये घेऊन जा. या चेंडूवर जर काय चंद्रकांत दादा भोईर यांनी जर काय हॅट्रिक मारली तर अनिलदादा काटावले, अरुणदादा पाटील यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि हॅट्रिक का होते का काय. ओ माय गॉड. खरोखरच खतरनाक फिल्डिंग इथे पाहायला मिळते. म्हणजेच प्रत्येक खेळाडूचं इथं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. कारण तो खेळाडू त्याच्या आयुष्यामध्ये लहानपणी तरुणपणी कधी ना कधी ग्राउंड मध्ये केलेला असतो. चांगली कामगिरी त्याने केलेली असते. त्याने मारलेले वेगवेगळ्या पद्धतीचे शॉट्स त्याला आठवत असतात. एक उत्तुंग खेळलेली पारी त्याला आठवत असते. एक त्याला त्याच्या आयुष्यामध्ये घेतलेली चांगली झेल त्याला आठवत असते. चांगलं क्षेत्ररक्षण त्याला केलेलं आठवत असतं. आणि तशाच या आठवणींना उजाला देत इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे मात्र कार्पेट शॉट जर केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. दरम्यान 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चंद्रकांत भोईर इथे मात्र पूर्णपणे हाबी होताना दिसतोय रोनक 11 संघावर. कारण एक दांडगा अनुभव आपल्या पाठीशी गाठीशी असणारा एकमेव खेळाडू चंद्रकांत भोईर पाहायचंय. स्वतः गोलंदाजी करतायत. काही चेंडू फेकून झाले. 2 फलंदाज देखील त्यांनी बाद केलेत. पुढचा चेंडू पाहायचाय. 5वा चेंडू हो आहे इथे, परंतु स्वतःच कुठेतरी फसतोय आणि हा जातोय वाईट चेंडू. धावसंख्येला थोडीशी कलाटणी मिळते. 1 धावसंख्या वाढते. 3 धावसंख्या इथे धावपलकावर लागते. म्हणजे साथी स्कोरर सुजित पाटील मला सांगतायत. आणि पाहूया पुढचा चेंडू. पाहूया इथे 1 धाव घ्यायला काही चुकत नाही. कारण विस्फोटक गोलंदाज आणि त्याला सन्मानपूर्वकच खेळावं लागणार आहे असं कोणी फलंदाजांनी जाणलंय. आता पाहूया बाप बेटा अशी जोडी आम्हाला नेहमीच भारतीय प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. बाप विरुद्ध बेटा. आता दादा करणार आहे बॉलिंग आणि संधू त्यांचाच चिरंजीव करणार आहे बॅटिंग. आणि जर का चेंडूवर षटकार मारला तर नक्कीच जेवताना या चेंडूवरती डिस्कशन केला जाईल. इथे मात्र वाईट चेंडू. आणि आता संधू घरी गेल्यावर काय बोलेल बाप्पाला, घाबरले की काय. आणि या गोष्टीवरती नक्कीच चर्चा होणार आहे. संधूने जर काय षटकार मारला तर 500 रुपये सुशांत भोईर यांच्याकडून. आणि जर काय चंद्रकांत भोईर यांनी विकेट केली तर सुशांत भोईर यांच्याकडून 500 रुपये पैसा घरात. आणि 100 रुपये संधूने षटकार मारला तर गणेश भोईर यांच्याकडून 100 रुपये. विकेट साठी 200 रुपये हर्षद ठाकूर यांच्याकडून. वाईट चेंडू. इथे मात्र आता मात्र या 2 चेंडूंवरती चांगला 2 तास लेक्चर दिला जाईल. पाहायचंय इथे मात्र पैशाचे पाऊस इथे पडलेला आहे.
भरपूर पैसे या चेंडूवर लावलेले आहेत. उंच मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू. बाप लेकाची जोडी आपल्याला मैदानामध्ये नेहमीच दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचंय थोडासा आणि सामन्याचा थोडासा वेग वाढवायचा आहे. कारण जर का डिझेल संपला तर आपल्याला बॅटरी घेऊन चेंडू सापडायला लागणार आहे. चला स्पीडअप करायचंय. निलेश भोईर स्वतः कर्णधार. निलेश भोईर स्वतः गोलंदाज. आता पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्या मार्फत असणार आहे. एक अनुभवी आणि एक कसलेला असा हा निलेश भोईर खेळाडू पाहायचंय. त्याच्या समोर आहे प्रणय ठाकूर. संदेश भोईर फलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. वाईट चेंडू इथे मात्र निलेश भोईर यांच्याकडून पहिला जो वाईट चेंडू आणि 1 by 1 अशा दुहेरी धावपटलावर जमा केली जाते. 8 धावसंख्या इथे धावपटलावर लागले जात आहेत. सँडी याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कधी पण षटकार मार, फक्त मॅच संपल्यावर मारू नको. कधी षटकार मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक, 100 रुपयाचं पारितोषिक. चला थोडा बजेट कमी केलेला आहे. हॅलो संदेश भोईरसाठी सुवर्ण संधी. 3 षटकार किंवा 6 षटकार मारले तर 3000 5000 रुपये असं पारितोषिक अलंकार भोईर, जयेश भोईर आणि संदीप गर्दे यांच्याकडून. इथे मात्र ब्लॉकर मध्ये फिरून काढला हेलिकॉप्टर शॉट. इथे मात्र सीमारेषा पार चौकार. वन्स अगेन डीजे. महागडा गोलंदाज सरतो. 1 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. पाहायचंय पुढचा चेंडू. इथे मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता आणि फलंदाज बाद झाला असता. नो चेंडू म्हणजे जरी झेल टिपली असती तरी देखील सुरक्षित घरामध्ये असणार होता हा संदेश भोईर प्लेयर. 9+1 थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. कुठेतरी आक्षेपार्ह गोलंदाजीचा एक आक्षेप घेतलाय विरुद्ध संघाने. हाईटचा का? सॉरी हाईटचा चेक करा फक्त. नो आहे का? ऑन फील्ड निर्णय दिला असेल तो ग्राह्य धरला जाईल. जर का नो दिला असेल तर नोच असणार आहे. त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पाहायचं पुढचा चेंडू.
इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुटबॉलचा चेंडू होता आणि हा जातोय सीमा पार चौकार. कुठेतरी महागडा ठरतोय हा गोलंदाज डीजे. बराच असा महागडा ठरतोय निलेश भोईर. 2 चेंडूमध्ये 13 धावा दिलेत आणि सीएम भोईर जी यांनी कमी धावा दिल्या होत्या त्याची भरपाई इथे मात्र निलेश भोईर यांनी भरून काढली एकट्याने. व्हायचं इथे मात्र उंच मारण्याचा प्रयत्न होता. राजू काठावले अतिशय एनर्जेटिक प्लेअर आणि त्याची डाय आणि बीपीएल एक वेगळंच समीकरण आहे. आम्हाला त्याची डाय नेहमीच पाहायला मिळते आणि अतिशय एनर्जेटिक प्लेअर. सामना जिंको किंवा सामना हारो एनर्जी लेवलचा ग्राफ नेहमीच त्याचा वर चढत असतो. पुन्हा एकदा डाय म्हणजे तो वाटच बघत असतो का चेंडू माझ्या टप्प्यात कधी येतोय ना मी त्याच्यावर झडप कधी घालतोय. पुन्हा एकदा डाय आणि राजू दादा काटवले यांचं खरंच यांच्याबद्दल 2 शब्द सांगायचे वाटेल की 2 वेळा त्यांचा एक बीपीएलचा मानकरी होता राहून गेला पण एनर्जी लेवल मात्र त्यांची आपल्याला कुठेही कमी पडताना दिसत नाहीये. उंचावर मारला चेंडू पाहायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेल बाद. फलंदाज बाद होतोय. खरोखरच सुंदर झेल संदेश भोईर भांडिया याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. खरोखरच सुरेख झेल टिपला. त्याची मम्मी देखील इथं आलेली आहे आणि त्याचं मनोबल वाढवण्यासाठी खरोखरच एवढ्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्यांनी इथं उपस्थिती दाखवले. सुरेख झेल आम्हाला तेवढे एवढे स्पष्ट दिसली नाही, स्पष्ट दिसली परंतु आम्ही जज केली कशा पद्धतीने त्यांनी झेल टिपले असेल. कारण चेंडू वरती गेला असताना तेवढंच बॅलन्सिंग आणि चेंडू खाली येणं खूप महत्वाचं असतं आणि चेंडू आपल्या टप्प्यात पडणं खूप महत्वाचं असतं. दरम्यान पाहायचंय नौका आलेला हा फलंदाज कॅप्टन कूल या नावाने ओळखला जातो मनोहर गाताडे. अजूनही त्याची दहशत मात्र कायम आहे. संदेश भोईर सलामीला आलेला हा फलंदाज द एमर्जिंग स्टार ऑफ द बादन टीम वन्स अगेन ऑन द पिच. संदेश भोईर टू संदेश भोईर. उंच मारला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये पाय खडखड षटकार. व्हाट अ शॉट. खरोखरच चांगली फलंदाजीचा नजराना इथे मात्र संदेश भोईरेच्या मार्फत पाहायला मिळतोय. पैशांचा पाऊस त्याच्यासाठी लावलेला आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा खाल्यानंतर चेंडू कुठेतरी उचली घेतोय आणि त्याच्या बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू येत नाहीये. फलंदाज बीड होतोय निर्धाव चेंडू जे होते सांगता. इथे मात्र संदेश भोईर टू संदेश भोईर. सँडी पुन्हा एकदा उंच मारला चेंडू सीमा पार षटकार. व्हाट अ ब्युटिफुल शॉट.
जे मास्टर खरोखर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच, कारण खूपच एनर्जेटिक गाणे त्यांच्या मार्फत वाजवले जात आहेत. एनर्जी लेवल एक हाय केली जाते. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज आणि फलंदाज बाद संदेश भोईरेचा पारी जाऊतोय. अंत एक स्फोटक फलंदाज मैदानाबाहेर डीजे. चांगला कमबॅक इथे मात्र रामा याच्या जबड्यातून चेंडू सटकणं खूप अवघड असतं आणि इथे मात्र सीमा पार जातोय चौकार. त्याच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दीपक ठाकूर यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि कोण? अनिश उर्फ आभा. आबा दोन षटकार मारले. जर काय मनोहर गाताडे यांनी जर काय सरपंचाकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया कार्पेट शॉट लॉंग ऑनला खेळलाय. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. निहाल 11 संघाचा करदार आणि संघ मालक तसेच वेदांत 11 संघाचा करदार आणि संघ मालक समालोचन कक्षा समोर यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचंय. निहाल 11 संघाचा संघ मालक तसेच कर्णधार आणि वेदांत 11 संघाचा कर्णधार आणि संघ मालक या चौघांनी देखील इथे यायचंय. नाणेफेकीचा कौल इथे करून घ्यायचंय, कारण पुढील सामना आपला खेळवण्यात येणार आहे. दरम्यान स्क्वेअर चेंडू जातोय. आबा यांनी जर काही षटकार मारले तर रुपेश ठाकूर आणि रोशन ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आबासाठी. आबा हा खूपच लाडका दिसतोय सगळ्यांचा. इथे मात्र संदेश कुठेतरी आपली लय लाईन आणि लेंथ. पवन 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 पुत्र हनुमान जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नली. पवन याचा पुढचा चेंडू पाहायचाय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये 3 तिगाडा काम बिगाडा आणि नक्कीच हा झेल सुटतोय. रामा चिखलेकर कुठेतरी निराश आणि असो. रामा चिखलेकर स्वतः पॅकर आणि खरोखरच पॅकर बोलल्यानंतर डबल एनर्जी. आणि गुरुनाथ ठाकूर मनोहर गाताडे याच्यासाठी देखील 1000 रुपये. रुपेश ठाकूर यांच्याकडून 2 षटकारांसाठी 1000 रुपये असणार आहेत. गाताडे आणि मनोहर गाताडे खरोखरच चांगली फलंदाजी करणार. तेवढ्यात त्यांची कॅच उडते, मात्र कॅच सुटली जाते.
एक धाव घ्यायला काही चुकणार नसणार आहे. धावपळ घालतंय, धावपळकर धावा लागतायत. 43 धावा लागतायत. पवन याचा पुढचा चेंडू असणार आहे, पाहायचंय. आता मात्र 500 रुपये भेटतात की काय, थोडीशी ताकद कमी पडली. जर का तुम्ही 1000 रुपये लावले असते तर त्यांनी खरोखर अजून जरा जास्त जोर लावला असता. आबा पुन्हा एकदा तुला चान्स आहे. नाईट शिफ्ट तुझी वसूल होईल. काय झाला? 2 बॉल 2 चेंडू अद्यापही शिल्लक. इथे मात्र फलंदाज बाद. चला निहाल 11 संघाचा संघमालक किरण सते इथे आलेले. कर्णधार रोहित पाटील यायचे आणि वेदांत 11 संघाचा संघमालक आणि कर्णधार यांनी देखील इथे यायचे. बड्डे बॉय पवन कुमार यांनी जर का एक विकेट घेतला तर चेतन भोईरेच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पाहायचं उंच मारे चेंडू, षटकार. लक्ष्मण भोईर याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चेतन भोईर याच्याकडून या षटकारासाठी बहारदार फलंदाजी डीजे. अरुण पाटील आपण सामाजिक कक्षामध्ये यायचंय. 51 धावसंख्या झाली. लक्ष्मण भोईर 100 रुपये घ्यायसाठी या. चेतन भोईर यांनी 500 रुपयाची नोट दिली. 400 रुपये चेंज घेऊन या येताना. अरुण पाटील यांनी यायचंय सामाजिक कक्षामध्ये. वेदांत 11 संघाचे संघमालक, निहाल 11 संघाचे संघमालक आणि कर्णधार येथे आलेले आहेत. कृपया लवकर या. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र आलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचंय. अनंतदादा काढवले नाणेफेकीचा कौल इथे करून घ्यायचं दोन्ही संघांमध्ये. अनंतदादा काढवले आपल्या गावचे नागरिक, प्रतिष्ठित नागरिक. आपला चला यायचंय. दोन्ही संघांमध्ये इथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. निहाल 11 विपक्ष वेदांत 11. पंच इथे मात्र वेदांत 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. किरण सते यांचा संघ, निहाल 11 संघ
दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ते पॅकर आहेत, संघमालक आहेत आणि आणि खरोखरच दरवर्षी त्यांचा आम्हाला चांगला सहकार्य असतो, कुठल्याही पद्धतीची कमतरता आम्हाला जाणून देत नाहीये. आणि आम्ही जेव्हा पॅकरची लिस्ट जाहीर करतो तेव्हा किरण सते यांचा आवर्जून आम्हाला पहिला फोन असतो की माझी टीम नेहमीप्रमाणे असणार आहे आणि आम्हाला कुठल्याही फलंदाज हो गोलंदाज हो त्यांची कधीही काही कंप्लेंट नसते. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या मार्फत आम्हाला पाहायला मिळतो. आणि आता मात्र किरण दादा सते यांना विचारावं असं वाटतं की आता वेदांत 11 तुम्ही वेदांत 11 विरुद्ध तुम्ही खेळणार आहात, कशा पद्धतीची तुम्ही रणनीती आखले, कशा पद्धतीचा तुम्ही खेळ करणार आहात आणि या बातन प्रीमियर लीग रजनी नाईट मॅचेसचं आयोजन याबद्दल तुमचं मनोगत थोडं व्यक्त करा. दरवर्षीपेक्षा नेहमीच 2025चं आयोजन म्हणजे आपण दिवसाचे सामने खेळवतो आणि पहिल्यांदाच आपण प्रकाश झोतातले सामने या ठिकाणी खेळवतोय. त्यासाठी सर्व कमिटी मेंबर्सना ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्या कार्यक्रमासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज जे आपण सामने खेळतोय इथे नाही जिंकण्यासाठी आलेले आहे नाही हारण्यासाठी आलेले आहे. जरी हारलो तरी जिंकल्यासारखाच आनंद इथे या ठिकाणी मिळणार आहे, कारण हे सामने आपण क्रिकेट म्हणून खेळत नसून एक एन्जॉय म्हणून एक दिवसाचा गावाचं बोलतो आपण, जसे की गावासाठी एक दिवस, त्या दिवसासाठी या रात्रीसाठी आपण इथे या ठिकाणी सर्व जमलेले आहेत. आणि जी मला बोलण्याची संधी दिली कमिटीने त्यांचं मनापासून आभार, धन्यवाद. नक्कीच किरण दादा, आपले मनोगत आमच्यासाठी एक सुवर्ण शब्द असतात. चला बोलूया सामन्याकडे आणि जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अनिल दादा काठवले माझ्यासोबत जॉईन झालेत. एक चांगले उत्कृष्ट व्यक्तिमत्व भाधन गावातील, तसेच कला क्रीडा क्षेत्रातील एक चांगली कामगिरी असणारे, तसेच राजकीय क्षेत्रामधील देखील त्यांचा एक चांगला ठसा उमटवणारे आमचे गावचे अनिल दादा काटावले. आपण पुढचं समालोचन त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद किशोर भाई, आपल्या खरं म्हणजे शुद्ध सुमनाने आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. आणि पहिल्या चेंडूवर एक संघाचा मुख्य कणा निलेश बाद होतोय. निलेश भोईर पहिल्या चेंडूवरती बाद होताना दिसतोय. कुठेतरी निराशजनक वातावरण त्याच्या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि नौका येणारा फलंदाज स्वतः सीएम दादा भोईर, एक उमदा खेळाडू. बघा चंद्रकांत भोईर आपले कट्टेक समर्थक इथे चेतन भोईर यांच्याकडून आपल्याला बक्षीस आलेलं आहे. 6 चेंडू मध्ये जरी आपण 3 षटकार मारले तरी त्यांच्याकडून आपल्याला रोख 500 रुपये देण्यात येणार आहे. अभिनंदन करायला पाहिजे आपण चेतनचे. खरंच अशा प्रकारचे समर्थक जर असतील तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत वाढेल, प्रेक्षकांमध्ये सुद्धा आतुरता निर्माण होईल. इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि या चेंडूची चर्चा जेवताना मात्र त्यांच्या घरी रंगणार आहे. बाप लेक अशी जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि संधू नक्की त्याच्या पप्पांना चिडवेल, कसा आऊट घेतला. नक्कीच किशोर, परंतु मुलाच्या हातून बाद होणं हे अतिशय आनंदाचा क्षण आहे. आपल्यापेक्षा मुलगा वरचढ होतोय, याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कुठला असणारच नाहीये. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? नक्कीच नक्कीच दादा, खरोखरच आपल्या बापाला चांगलं वाटतं जेव्हा आपला मुलगा मोठा होत असतो. आपल्याला शर्यतीमध्ये जेव्हा तो हरवतो त्या हरण्याच्या पलीकडे एक त्याचा वेगळाच आनंद असतो का तो शब्दातही मांडू शकत नाहीये. नक्कीच कुठलाही क्षेत्र असो, अगदी क्रीडाचा असो, व्यावसायिक असो किंवा राजकीय असो, जर आपला मुलगा एक पाऊल आपल्या जर पुढे गेला तर यासारखा आनंद दुसरा कुठला असणारच नाहीये. तत्पूर्वी चेतनने आता त्याचं बक्षीस हे गणेश ठाकूर याच्यावर लावलेलं आहे. 6 चेंडू मध्ये जरी त्यांनी 3 षटकार मारले तरी चेतन भोईर याच्याकडून 500 रुपये असणार आहेत. संदेश भोईर तुझ्यासाठी सुद्धा 2. संदेश भोईर फलंदाज, गोलंदाजाला कुठल्याही प्रकारचं अजून बक्षीस आलं नाही, कारण काय
अरे बापरे हॅट्रिक काय नाही. उत्कृष्ट समालोचक किशोर भोईर आणि रुपेश ठाकूर. आता रुपेश ठाकूर आपले जागे झाले आहेत आणि गणेश ठाकूर साठी त्यांनी 2 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. रुपेश ठाकूर जरी कुठल्या कानाकोपऱ्यात बसले असतील परंतु नजर मात्र त्यांची नक्कीच या सामन्यावरती आहे. आणि आपण प्रेक्षकांच्या कडे जाऊया. इथे प्रेक्षक आजूबाजूला जो आनंद लुटतात अतिशय अविस्मरणीय क्षण हा बातनगावासाठी आहे. या पंचक्रोशीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सामने नाईट कुठल्याही गावाची लीग अजूनपर्यंत खेळवली नसेल. मला तर वाटतं पनवेलमध्ये काही भागात खेळवली होती परंतु खालापूर कर्जतमध्ये ही प्रीमियर लीग नाईट स्पर्धा कुठेच खेळवली नव्हती. आणि नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या गावाचा आणि आपल्या या आयोजकांचा की त्यांनी हे करून दाखवलंय. तत्पूर्वी अभि ठाकूर यांनी सुद्धा गणेश ठाकूर यांच्या 2 षटकारांना 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. म्हणजे गणेश ठाकूर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, अभि ठाकूर यांच्याकडून 500 रुपये तर रुपेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये आलेले. या दोघांचे नक्कीच आपलं आणि सरपंच तानाजी पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. चेतन भोईरचं खरं कौतुक करायला हवं किशोर आपण. अशा प्रकारचं दातृत्व हे आपल्या गावामध्ये मी तर बोलतोय या नवपिढीमध्ये जन्माला येतंय. त्याचं खरंच मी कमिटीच्या वतीने अगदी मनापासून त्याचे आभार प्रकट करतो की अशाच प्रकारच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जर असे आपले ग्रामस्थ तयार झाले तर नक्कीच अजून आपलं गाव अजून उंच शिखर क्रिकेटमध्ये नक्कीच गाजवेल. प्रकाश भोईर आपल्याला 500 रुपये चेतन भोईर यांच्याकडून कॅच घेतल्यानंतर किंवा एक टप्पा चेंडू जरी घेतला तरी 500 रुपये चेतन भोईर याच्याकडून आपल्याला मिळणार आहेत. अथर्व फक्के याचा फुलटा चेंडू आणि खरून काढलाय सीमारेषा बार षटकार. धावसंख्या पार पडेल अशी इथं बसलेल्या सर्व प्रेक्षकांना अपेक्षा होती. मात्र कुठेतरी झुंज देताना दिसतोय हा संघ. आणि आता पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेने चेंडू जातोय आणि षटकार. चला पैसे जमा करा बघू. रुपेश ठाकूर, अभि ठाकूर, सरपंच तानाजी पाटील आणि चेतन भोईर नाही यांच्या 2 बॉलला चेतन भोईर 2 बॉलला. चेतन भोईर नेहमीच लंगड्या घोड्यावरच बक्षीस लावतात. हॅलो खरोखरच चांगली पारी. असं आहे का रुपेश ठाकूरचा इकडे फोन आलेला आहे. लागोपाठ 2 षटकार होते. आभीचा पण तोच आहे. लगातार 2 षटकार असतील तर 1000 रुपये. 700 रुपयाचं पारितोषिक अभि ठाकूर आणि रुपेश ठाकूर 700 रुपये लावलेले आहेत या चेंडूवर जर षटकार मारला तर. पंचांवरती कुठल्या प्रकारचा दबाव आणू नका. पंच बाहेर गावातील आहेत तर कुठल्याही संघाची ते साईड मारणार नाहीयेत याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. आणि पंचांवर कुठल्याही पद्धतीचा दबाव आणायचा नाही. पंचांवर कोणीही अपशब्द काढायचा नाहीये. नक्कीच
एक मागचा अनुभव आहे. आतापर्यंत जेव्हा गावातील पंच होतं ते कुठली तरी साईड घेतली जायची, नेहमी संजय इलेव्हनच्या विरोधातच पंचांची भूमिका असायची आणि म्हणूनच हा सारासार विचार करून बाहेरून पंच मागवलेले. तर मी कमिटी आयोजकांचे नक्कीच आभार मानतो. नक्कीच अनिल दादा. आता या क्षणी आता तुम्ही हे बोलले म्हणून आम्हाला सीएम भोईर यांची एक मॅच आठवते. आपले आप्पा काटवले यांनी डायरेक्ट नो बॉल दिला होता आणि गोलंदाज डायरेक्ट बाद केला होता आणि तो सामना मात्र विरुद्ध संघ जिंकला होता आणि तो खरंच खूपच वादाचा विषय झाला असता जर काय प्रतिष्ठित मंडळींनी त्या विषयाला हात घातला नसता. तर त्याच्या तेव्हापासून आपण बाहेरचे पंच मागवत आलोय. नक्कीच कमिटीचं कौतुक करायला हवं. प्रत्येक गोष्ट मध्ये त्यांचं नियोजन दिसून येतं आणि ह्या कमिटीचं अगदी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो मी. समोर आहे ना त्याने बॉल हरवला तर 100 रुपये. दादा राजा समोर आहे ना, राजाने जर बॉल हरवला तर 100 रुपये. तुमचा राजेश तात्रेंनी नुसता चेंडू जरी अडवला तरी चेतन भोर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कसाही लोलत बिलत जरी पकडला तरी पण खरोखरच इथे चांगलं समालोचन आपल्याला अनिल दादा काठवले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि रुपेश ठाकूर यांनी तुमच्या मोबाईलवर फोन करून माझ्याशी तो बोलला की एकदा त्यांचे आभार मान, कारण बऱ्याच वर्षांनी त्यांचं आपल्याला मधुरवाणी ऐकायला मिळते आणि तुमच्याच पावलांवर पाऊल ठेवून आम्ही समालोचनाला सुरुवात केली. खरोखरच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच. तुम्ही असो, आपले आरजी भोईर असो किंवा आपले अनिल भोईर असो, नितीन भोईर, अशी बरीचशी मंडळी आहेत की ज्यांचं समालोचन खरोखरच खूपच ऐकण्यासारखं असताना आज तुम्ही आम्हाला जॉईन झालात. खरोखरच आपल्या प्रीमियर लीगचं भाग्यच म्हणावं लागेल. किशोर भाई, याबद्दल मी आपलं तुमचे आणि रुपेशचे धन्यवाद देतो. खरं म्हणजे आम्हाला अजून इथेशी कॉमेंट्रीमध्ये काही बोलता येत नाही, परंतु आम्ही तोडकी मोडकी बोलत होतो. परंतु तुमच्या दोघांची जी सुमधुर वाणी आहे ती ऐकण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतात आणि मी पुन्हा आपला दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला उच्च स्थानी ठेवलंय. धन्यवाद. धावसंख्या किती? 2 चेंडूच्या षटकानंतर 18 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. अजूनही हे 34 धावांची गरज. अजूनही 2 षटकामध्ये 34 धावांची गरज. प्रति षटकामागे 17 धावांची गरज आहे. ती किशोर भाई, आपण जेव्हा सुरुवातीला सांगितलं की नक्कीच जुन्या आठवणी याच्यामध्ये जाग्या होतील या लीगमध्ये, तर खरंच जेव्हा धर्मादादा भोईर जेव्हा ग्राउंडमध्ये आले होते मैदानात तेव्हा आम्हाला जुन्या आठवणी आठवल्या. जेव्हा मी एक 5वीला होतो आणि आम्ही पानशेलमध्ये सामना एक मॅच जिंकलेलो 3रा नंबर आणि पूर्ण सामनावीर हा धर्मादादा भोईर होता. अक्षरशः कसलाही फलंदाज असला की त्याला त्रिफलचित करत होते. त्यावेळेला 3रा नंबर पटकावला होता आणि आम्ही अक्षरशः आजुलीवरून भातांपर्यंत नाचत आलो होतो आणि बक्षीस होतं 51 रुपये 3 नंबरला. 1 नंबरला 151, 2 नंबरला 101, 3 नंबरला 51 रुपये. आणि ते जो कागद पाडला होता तो मी महिनाभर खिशात ठेवला होता दाखवण्यासाठी की आम्ही 3रा क्रमांक पटकावलाय म्हणून. असो, पुन्हा एकदा आठवणी आपण जाग्या करून दिल्यात. प्रणय ठाकूर, लक्ष्मण भोईर जुना जाणता खेळाडू आणि पंच आहेत. प्रवीण भोईर, उत्तम कामगिरी चालू आहे आपली. धन्यवाद आपले सुद्धा. सुरेख चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. अंपायर काय? थर्ड अंपायर. हा ठीक आहे, आम्ही इकडेच बघतो. धावा किती त्याला? अजूनही धाव फलक आहे ते फक्त 19. 9 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. अजूनही चिवट फलंदाज गणेश ठाकूर मैदानात.
एक धाव शॉट, त्याच्यामुळे 2 धावा धावून काढल्या होत्या. इथे मात्र एकच धाव मोजमाप केलं जाईल आणि धाव फलक मात्र एकाच धावेने पुढे सरसावेल. पाहायचं थोडस दडपणाखाली दिसतोय निलेश भुईर याचा संघ. पुढचा चेंडू उंचा मारचा प्रयत्न होता, एज लागते, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेल बाद, गणेश ठाकूर फलंदाज बाद. चंद्रकांत भोईर, निलेश भोईर ज्या संघामध्ये होते, अगदी कागदपत्री बलाढ्य असणारा संघ आणि दोन्ही बातनगावातील असे प्लेयर आहेत की मास्टर माइंड प्लेयर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातोय. परंतु विजयाचे जरी ते अगदर असते होते, परंतु या क्षणी तर पूर्ण त्यांचं पारडं हे निश्चित खाली आलंय आणि जवळजवळ हा संघ पराजयाच्या छायेत उभा आहे. इथे बसलेल्या प्रेक्षकांना नक्कीच वाटतं की ज्या संघामध्ये निलेश भोईर सारखा मातब्बर कर्णधार असेल, त्या संघाचे कसेही खेळाडू असेल तरी त्यांना घडवण्याचं काम हा निलेश नक्कीच करणार. परंतु यामध्ये चित्र मात्र थोडं बदललंय आणि तिसरे षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 20. अजूनही अशक्य असं आव्हान, 32 धावांचं आव्हान 6 चेंडूमध्ये. आणि जे सुरुवातीचे तडाखेबाज फलंदाज चंद्रकांत, निलेश, त्यानंतर गणेश असे मातबर फलंदाज मात्र बाद झालेत आणि पूर्णतः हा सामना रौनक 11 संघाकडे झुकलेला आहे. रुपेश ठाकूर, आपण लवकरात लवकर आपली जागा भरण्यासाठी इथे यायचं आहे, कारण आपली उणीव नक्कीच किशोरभाई यांना जाणवते. किशोरभाई सुद्धा बऱ्याच मला तर वाटतं महिन्यानंतर या व्यासपीठावर बसलेत, कारण कामाचा व्याप आणि त्यांचे असणारे घरासंबंधी घरी असलेले त्यांचा कामाचा बोजा या सर्वांमधून त्यांना वेळ काढणं अशक्य आहे. तरी सुद्धा आज गावासाठी एक दिवस येऊन इथे आपल्या सुमरानी जे इथे गोडी निर्माण चालू आहे ती आपल्या समवेत जर झाली तर अजून रंगत वाढेल. आणि पहिला चेंडू हा निर्धाव जातोय मनोहर गातोडेने 2 बॉलला 2 जर विकेट घेतल्या तर सरपंच तानाजी पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपये आलेले आहेत. राजूभाई काटवले मैदानामध्ये आलेले आहेत. राजूभाई काटवले आले की आमचा देखील उत्साह खूप वाढत असतो समालोचन करत असताना. पाहूया पहिला चेंडू देखील त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू स्वर. किती धावसंख्या झाल्या? 21 धावसंख्या धावपालकावर इथे लागलेल्या आहेत आणि बऱ्याचशा अजून धावांची गरज असणार आहे. उंचून मारला चेंडू पाहायचंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद होता राहिला. मनोहर भोईर यांचे 500 रुपयाला फटका बसलेला आहे. ती जेल म्हणजे 500 रुपयाचा नुकसान घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करणार. पाहायचंय पुढचा चेंडू, एक 10-12 पावलांचा रनअप. उंचून मारला चेंडू सीमा पार, षटकार. पाहायचंय पुन्हा एकदा उंचवर मारला चेंडू, पाहायचंय सीमा पार, षटकार.
पवन कुमार ऑन फायर. पुन्हा एकदा कणकणीत षटकार. 3 चेंडू आणि 3 षटकार. संदेश भोईर सँडी 18 धावा त्यांनी कुठून काढल्यात आणि 2 विकेट सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. संदेश भोईर प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर प्राइज. आणि दादा आपण नेहमी सामने पाहत असतो आपल्या भातन गावामध्ये आणि महिला वर्गाचा खूपच चांगला आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतो. कुठल्याही पद्धती सामने असतो महिला वर्ग आपल्या इथे नेहमी उपस्थित राहत असतात आणि अगदी टॉप टू बॉटम अगदी शेवटपर्यंत सामने